जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 31 मेचं प्रवचन. भगवंताला शरण जावे. मी जे जे करतो ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. करतेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरूनच करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणणार. जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरत. मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावे. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली. यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके अधूनमधून वर काढतेच. पण तिला एकदा जर कळले की हा आपलं ऐकत नाही तर ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली की ती गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे. मी देही नाही असे म्हणत राहिला तर मनुष्य केव्हा तरी देहातीत होईलच. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक हे दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक करतेपणा आपल्याकडे घेतो आणि संत राम करता आहे असे म्हणून प्रपंच करतो. करतेपणा तुम्ही आपल्याकडे घेतला तर तुम्हाला सुख दुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागून आणि स्वतःला विसरून आपण तिची सेवा करतो. मग हेच आपण भगवंताकरता का बरं करत नाही. तळमळ असली पाहिजे. ती असली की सर्व काही होते. किती दिवसात मुक्ती मिळेल यावर समर्थांनी अतिशय सुंदर उत्तर दिले आहे. ते म्हणजे ज्या क्षणी भगवंताच्या स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी तुम्हाला मुक्ती मिळेल असं ते म्हणाले. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करण्याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताच्या सहवास केल्याने त्याचे प्रेम येणार नाही का. भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्मांचे आणि शास्त्रांचे सार आहे. देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधणार नाही ते नामाने साधेल. जीवन में जब तक हम लोग ये बोल रहे हैं कि हम सब कर रहे हैं, नौकरी कर रहे हैं, काम कर रहे हैं, जब तक स्वयं को कर्ता मानेंगे तब तक ये संसार हमारा प्रपंच है और इसके सुख दुख हमें भोगने पड़ेंगे क्योंकि हम कर रहे हैं. संत क्या करते हैं, हर काम भगवान की इच्छा समझकर करते हैं. इसलिए इस संसार में होने वाले सुख दुख की उनको कोई भी आपत्ति या कोई भी परिणाम उन पर नहीं होता है. वो हर चीज़ को एक ही नज़र से देखते हैं, सुख को दुख को सेम. इतनी गहराई से हम लोग नहीं कर पाते, मैं समझ सकती हूँ, क्योंकि हमारे बहुत सारे काम इसके पीछे आते हैं. इतनी गहराई से हम लोग ना भी करें तो नामस्मरण तो कर सकते हैं.
धीरे धीरे नामस्मरण करते करते एक दिन ऐसा आएगा कि अपने आप को भूलने की इच्छा हो जाएगी, अपने आप को हम लोग भूल जाएंगे। समर्थ रामदास स्वामी कहते हैं, अगर ऐसी स्थिति आती है तो आपको मुक्ति निश्चित मिलेगी। हम कोई भी अपना पसंदीदा काम करते हुए, आर्ट, डांस, म्यूज़िक करते हुए कैसे अपने आप को भूल जाते हैं, वैसे भगवान के समय हम लोग क्यों नहीं भूल जाते? सोचिए, नामस्मरण कीजिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।